वाव, व्हॉट अँड ऑरा, मॅजिक इन द एअर. गाणी, नृत्य आणि संगीत यांची जादू काही वेगळीच असते नाही. आपण सर्वच जण अगदी भारावून गेलो आहोत, अगदी वेगळ्याच दुनियेत, 7वें आसमां के ऊपर. अशीच जादू काही शब्दांमध्ये देखील असते. प्रसंगानुरूप गुंफलेले शब्द म्हणजे संवाद, आणि असे संवाद एकत्र करून तयार होते ते नाटक. सुमारे 40 वर्षांपूर्वी IMA जळगावने IMA फंड रेझिंग कॅम्पेनसाठी तुझे आहे तुझं पासी हे 3 अंकी नाटक सादर केले होते. सुमारे 40 वर्षांपूर्वी झालेल्या नाटकानंतर आता जळगाव IMAच्या विद्यमान सेक्रेटरी डॉक्टर अनिता भोळे यांच्या भन्नाट संकल्पनेतून आणि होल हार्टेड सपोर्टने IMA जळगाव पुन्हा एकदा आपल्या सर्वांसमोर घेऊन येत आहे 1 अंकी हास्य लघुनाटिका गब्बरची वॉर्निंग. लेखन डॉक्टर वैशाली ललित चौधरी, दिग्दर्शन डॉक्टर मुर्तजा अमरेलीवाला, नेपथ्य डॉक्टर सोनाली महाजन, नृत्य दिग्दर्शन डॉक्टर भावना सोमाणी पाटील, वेशभूषा आणि केशभूषा IMA स्टार्स देमसेल्स, ऑन स्टेज अँड ऑन टाईम डायलॉग मॉड्युलेशन्स अँड पंचेस IMA स्टार्स देमसेल्स, टेक्निकल सपोर्ट डॉक्टर प्रवीण पाटील, डॉक्टर अनघा चोपडे अँड सानी, ऑडिओ व्हिज्युअल्स डॉक्टर भरत बोरोले. So, are you all ready to witness the hidden talent of our IMA stars in गब्बरची वॉर्निंग? काय आहे ही गब्बरची वॉर्निंग आणि कुणासाठी आहे? सिंगर आहे ना राजेश. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही वॉर्निंग आहे कुणासाठी? तुम्हा आम्हासाठी, डॉक्टरांसाठी, पेशंटसाठी की आणि कुणासाठी? वॉर्निंग म्हटलं की भीती वाटते ना, पण फार घाबरण्याचं कारण नाही. आपल्याला डॉक्टर राजेश पाटील सरांनी एक खूप सुंदर गाणं म्हणून देऊन ह्याच्यातली सगळी भीतीच गायब करून टाकलेली आहे, ज्याच्यामुळे मला विश्वास आहे की तुम्ही सर्वजण देखील खूप हसाल आणि नाचाल देखील. मग हसा, खूप हसा. हसण्यावर अजून तरी टॅक्स नाही. सो सादर आहे गब्बरची वॉर्निंग. Presented solely for the purpose of entertaining the audience. Events and dialogues depicted are entirely fictional. There is no intention to disrespect any religion, caste, community, individual, organization or event. If any resemblance to the reality is found, it is purely coincidental. The audience is kindly requested to view this theatrical performance in the spirit of humor and entertainment. We appeal for the protection of creative expression from any objections or misunderstandings. Thank you. IMA Jalgaon presents Gabbarchi Warning. Roll camera, scene 52, final take, action. काय रे, काय करतोय रे? दादा, अरे पेशंट पेक्षा जास्त तर डासच दिसून राहिलंय आपल्या ओपीडीत. अहो, त्या वडापाववाल्याच्या गाडीवर जास्त गर्दी आहे पा आपल्याकडे पेशंट पेक्षा. सिस्टर इकडे या. काय म्हणतो? तुम्हाला म्हणून गंमत दाखवतो. हा. त्या समोरच्या हॉटेलला झोमॅटोच्या गाड्या केवढ्या लागल्या बघा. बरोबर. अहो, आपल्याकडे पेशंटच्या पण गाड्या नाही. पुरला दवाखाना रिकामा. ते जाऊ द्या, इकडे बघा. त्या समोर उकिरड्यावरती कुत्री बघा किती आहे. कुत्रीच कुत्री.
शी बरं जाऊ द्या ते पण सोडा. अहो त्या पानवाल्या टपरीवाल्याला टाइमच नाही बघा वरती मान करायला. पार सिगरेटच्या धुराड्यात कसा डुबून गेलाय तो. मी सांगतो तुम्हाला, काय त्या सिगारेटी, काय तो किरडा आणि काय ती कुत्री, सगळं कसं वक्क्यामध्ये आहे बा. काय बोलतोस रे तू? आपलं हॉस्पिटल चालू आहे म्हणून आपण काय समाजाचे वाईट चिंता आहे का? सांगा सिस्टरला. सर तुमचं एकदम बरोबर आहे. आणि काय रे, कसलं रे कौतुक तुला त्या गाडीचं, त्या टपरीचं आणि त्या उकिरड्याचं. शी बाई. पण तुला म्हणून सांगते, ह्या सगळ्यांमुळे ती तिकडची जी गर्दी आहे ना, ती उद्या उठून आपल्याच हॉस्पिटलला येणार आहे. तू बघच. काय सांगता? अरे नक्की. अरे द्या मटाई. अरे घे मोठाई. काय करता रे? अरे देवा, कसं होईल यांचं? काम करा काम. पेशंट आला, पेशंट आला. सर डॉक्टर साहेब अर्जंट बघा. श्वास घ्यायला त्रास होतोय. आधीच तर दम्याचा पेशंट आणि त्या ट्रॅफिक सिग्नलवर धुरामुळे त्याला जास्तच त्रास व्हायला लागला. फुका अजून सिगारेटी. नाही हो, माझा सोने सिगरेटवाला नाही आहे. सिगरेट पित नाही? नाही. अरे मग अरे आम्हाला PUC, आलाना लायसन, फलाना लायसन, इलेक्ट्रिकल गाड्या आणि त्या बस स्टँडवर जाऊन बघा, त्या पुंगीतनं काळे कुट्ट अनाकोंडा बाहेर येतात. कुणाचा वचकच नाही मला त्याच्यावर. तेच जबाबदार आहे गब्बरच्या वॉर्निंगला. काय म्हणाले? गब्बरची वॉर्निंग. गब्बरची वॉर्निंग? अरे ग्लोबल वॉर्मिंग म्हणायचं असेल त्यांना. ग्लोबल वॉर्मिंग असतं ते. हा ग्लोबल वॉर्मिंग? अरे म्हणजे ते रात्री आज 12 वाजेपासून डिझेलच्या गाड्या बंद करून टाकणार आहे मोदी सरकार. काय? अरे बाबा काय बोलतोस? माझ्याकडे तर 2 डिझेलच्या गाड्या आहेत. सर आदमी एक और कार दो. अरे ये तो सरासर ना इंसाफी है रे सांबा. ए तू शांत बस ना जरा. सर काय करूया? याला नेबुलाइज कर, मागे घेतो. ठीक आहे सर. या दादा तुम्ही या. चला घे पेशंटला. खरंच गब्बर आला की काय? आवाज आला ना गब्बरच्या मशीन गन सारखा. आला डिस्क्याव डिस्क्याव डिस्क्याव. आला बघा गब्बर. डॉक्टर पेशंट. हो सर आले मी. मावशी ही पण दिसते बर का जबाबदार तुमच्या त्या गब्बरच्या वॉर्निंगला. द्या मटाई. अगं बाई, हिचं पोट बघा कसं पृथ्वीच्या गोलाशी स्पर्धा करतंय आणि माझं बघा कसं सावदेशच्या चंद्राने सुकून चाललंय. नवऱ्याकडे जाऊन बघ, त्याला बरं नाही. काय त्रास होतोय तुम्हाला? बरी होती हो डॉक्टर, लंच ब्रेक पर्यंत. सकाळी ऑफिस कॅन्टीनमध्ये नाश्ता पण केला, पण अचानक दुपारी उलट्या संडाशी सुरू झालं आणि पोट फुगून गेले. काल रात्री काय खाल्ले होते यांनी? त्याचं काय झालं ना डॉक्टर, रात्री पार्टी होती ना, थोडी जास्ती झाली. थोडी जास्त झाली. अरे थांबा काही हा तुम्ही. मग अरे तरी अच्छा तर्री जास्त झाली हो. मसाला भाजीची तरी म्हणते हो मी. त्यात परत सकाळी सँडविचेस कॅन्टीनमध्ये. अहो नेहमीच सँडविचेस देतात आम्हाला ब्रेकफास्टसाठी, यु नो. त्यामुळेच असे प्रॉब्लेम होतात आम्हाला. काय सांगू तुम्हाला. तुम्ही खाल्लं होती का मग ती तरी?
नाही हो, I did not eat that sandwich. I ordered hot dog from Zomato. बाप्पा हॉट डॉग म्हणजे गरम गरम कुत्र की काय पांडे मैडम, तूने तो 4 सैंडविचेस लिए थे ना प्लेट में, फिर अरे खाए नहीं, डस्टबिन में डाल दिए. I did not like that. अरे काय आजकालच्या पोरी काय खातात, काय कपडे घालतात, अजिबातच शिस्त नाही हो. हमारे जमाने में हम तो घर से टिफिन लाते और 2 बार वही खा लेते थे. आता हिला काय तारक मेहता मधला भिडे चावला की काय तारक मेहता का उल्टा चष्मा तारक मेहता का उल्टा चष्मा. अरे कुछ भी बोले जा रहा है. मी सांगते त्यांना, मी सांगते. अरे काय रे तू सर. सर त्या पेशंटला नेब्युलाइज करा, या पेशंटला पॅनफोडीची सलाईन लाव. या रे, ठीक या आहे रे. सर. सिस्टर 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 काय म्हणतो रे? या पेशंटला बसवायचं का आपण बसवायचं का? कोणत्या योजनेमध्ये? राजीव गांधी का महात्मा फुले का आयुष्यमान? अरे गड्या, कशातच बसणार नाही ही केस. अहो योजना नाही हो, स्पेशल रूम मध्ये बसवायचं काय म्हणत होतो तुम्ही? अरे असं होय, देवमटाळी घ्या योजना. काय करताय तुम्ही? चला त्या पेशंटला घ्या, चला. डॉक्टर साहब, ओए डॉक्टर साहब, इमरजेंसी इमरजेंसी. डॉक्टर साहब पेशेंट को देखिए. नहीं रे बाबा, डॉक्टर ये है. डॉक्टर साहब मेरे दोस्त को देखिए प्लीज. अरे बाप रे, बहुत खून बह रहा है. क्या हुआ? ये निकला वो गड्डी लेके, ये निकला वो गड्डी लेके, वो रास्ते पर वो सड़क में एक बोतल आई, बीच में कुत्ता आया, ये सिग्नल तोड़ आया, अपना सर फोड़ आया. सॉरी, ब्रेक लाओ तुझ्या गाडीला. अब बोलो कैसे हुआ? अय्यो मेरा बाइक वो बॉर्डर पे से फिसल गया, फिर एक कुत्ता आया. नहीं जी, पहले कुत्ता आया, फिर बॉर्डर कुत्ता, बॉर्डर बॉर्डर कुत्ता. नहीं, पहले आया बॉर्डर, मिल गया. फिर बॉर्डर. कुत्ता आया, उसको बचाने के चक्कर में मैं गिर गया. देखो खून निकलता जी. डोंट वरी, छोटे से छोटे हो जाएगा. अरे पहले ही सुबह के डीप स्मॉग में गाड़ी चला के मेरे को सर दर्द होता ना जी. किस में गाड़ी चला के? अरे बाबा स्मॉग में. सिस्टर, येस ब्रो. आजकल सब जगह फॉग ही चल रहा है. अय्या ईश्या. हाय, काय करताय? काम करा, चला. ड्रेसिंग करायचं. ड्रेसिंग करा. चलो. या तिकडे. सगळे काम मलाच करायला लागतात तिकडे. काय काम करताय? घ्या पेशंट घ्या. अरे सर बघते मी. डॉक्टर साहब, देखिए ना, इसका बदन कितना तप रहा है, एकदम हॉट, मार्स की तरह. हिने कधी टच केला म्हणे त्या मार्सला. और इसे बहुत ठंड भी लग रही है. ठंडी और गर्मी दोनों एक साथ. और क्या हो रहा है? ये तो फिर से सरासर ना इंसाफी है रे सांबा. क्या हो रहा है आपको? अरे डॉक्टर साहब, क्या बताऊं आपको, कल ही तो आई मैं तमिलनाडु से ऑफिस मीटिंग खत्म करके. वो फेंगल साइक्लोन और फ्लड की वजह से वही अटकी पड़ी थी.
यू नो साइक्लोन गया, फ्लड भी गया और ये वायरल आ गया मुझे. मग बरोबर आहे की नाही? देवाले बी काळजी असते आमच्या डॉक्टरांची. अहो यो दवाखाना चालायला पाहिजे की नको? आणि ते EMI चे हप्ते म्हणून तर व्हायरल येतो. तो ना. अरे देखो कैसे बोल रहा है. अरे डॉक्टर साहब क्या बताऊं. उसके पहले आपको भी बताती हूँ. उसके पहले तो दिल्ली गई थी मैं, दिल्ली. वहाँ पे बहुत ठंड थी. ऐसा लग रहा था हिमाचल में आ गई हूँ ट्रैकिंग करने. और उसके बाद यहाँ आ गई जलगांव में, सीधा जलगांव में. ओह नो, गर्मी ही गर्मी, पसीना ही पसीना. और बाद में ऑफिस मीटिंग के लिए तमिलनाडु जाना पड़ा. तो वहाँ पे हेवी रेन्स. इसीलिए तो मैं अपने साथ हमेशा छाता रखती हूँ. पता नहीं कब बारिश हो जाए. आता हिला तारक मेहताचा पोपटलाल चावला बघा. सर बघा ना. क्या बताऊं, रैपिड क्लाइमेट चेंज से 3 दिन में, यू नो, सिर्फ 3 दिन में 3 सीजन फेस किए हैं मैंने. और मुझे बुखार आ गया. 3 दिवसामध्ये बया नॉर्थ टू साऊथ आता काय उडत गेली होती की काय? अरे फ्लाइट से गई थी यार. आई ऑलवेज ट्रैवल बाय फ्लाइट, यू नो. अरे मग फ्लाईट ने या की आमच्या जळगावले शेतामंदी भरीत पार्टीले. कैसे बात कर रहे हो? कसं आहे ना, ये क्या बोलती तू? अरे कैसे बात कर रहे हो आप? माइंड योर लैंग्वेज मिस्टर. डॉक्टर साहब देखिए आपका आदमी कैसे बात कर रहा है. कैसे हॉस्पिटल है, कोई ट्रीटमेंट भी नहीं कर रहा है मेरी. दुनिया की हालत तो बिलकुल जेठालाल गणा जैसी हो गई. मुसीबत ही मुसीबत. करा तिचं काय, पेशंट कडे बघा. चला सर मी बघते त्यांना. बघा बघा. सिस्टर ॲम्ब्युलन्स. अरे ॲम्ब्युलन्स इकडे येते. ॲम्ब्युलन्स. इकडे कुठे जातोय? अरे हो हो हो, आरामात या. हे बघा ती पडेल ती. सांभाळून. हो, पकडा, हो, तोल अरे, पण जातोय. पडते ना ती. तोल जातोय. ठीक आहे. पकडा, नीट पकडा. हो सर, इमर्जन्सी. सर इमर्जन्सी. अरे ही तर आपली मदर अर्थ. अरे बापरे. अरे सर बघा ना, ऑक्सिजन सॅच्युरेशन खूप कमी आहे. पल्स पण नाही लागत आहे. सर टेम्परेचर पण खूप काढलाय. मी CPR सुरू करतो. ओके इंजेक्शन सर, दे. चालेल सर. ओके सर, आपण CPR देऊया. All the children and the poor, did you ever stop to notice this crying earth, this weeping shore? खुर्ची घ्या रे कुणी सेंटरला. आई बसा तुम्ही. सर
आता बरे वाटते का आई? हो बाळ, आता बरं वाटतंय. पण एक सांगू का रे तुला, हे जलप्रदूषण, हे वायू प्रदूषण, हे ध्वनी प्रदूषण, हे माती प्रदूषण, श्वास माझा जीव गुदमरतोय रे माझा. ही अतोनात झालेली जंगल तोड, माझं काळी चिरवून या जमिनीत केलेले हे मोठे मोठे बोगदे, रक्तबंबाळ झाले रे मी, रक्तबंबाळ झाले. माझं मन अक्षरशः विदीर्ण झालंय. माझाच पदर माझ्याच अश्रूंनी भिजलाय रे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. माझ्याच या नादान पुत्रांनी अक्षरशः ओरबडलंय मला. थकले रे मी आता, खूप थकले. पण एक सांगू का तुम्हाला, माझं खूप प्रेम आहे रे तुमच्या सगळ्यांवर. नाही बघवत मला तुम्हाला या त्रासामध्ये. खूप वाईट वाटतं, खूप वाईट वाटतं रे. पण किती दिवस एकटी मी तुमचा सांभाळ करणार. माझी सहनशक्ती संपली आहे. बदला रे, बदला. तुमच्या ह्या वाईट सवयींना, स्वतःला, ह्या जगाला बदला. तरच सुरक्षित राहील ही तुमची पृथ्वी, ही तुमची भारत माता. प्राप्त काल हा विशाल भूधर, प्राप्त काल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात खोदा, सुंदर लेणी तयात खोदा. सर, हे अगदी खरंय, पटतंय, आपल्या सगळ्यांना पटतंय, तंतोतंत पटतंय. आणि जर हे असंच सुरू राहिलं ना, तर तो दिवस नक्कीच दूर नाही ज्या दिवशी सुरुवात होईल सगळ्यात मोठ्या विश्वयुद्धाची. आणि ते विश्वयुद्ध असेल आपल्या मानवजातीचं आणि आपणच तयार केलेल्या कार्बन फुटप्रिंटचं आणि ग्लोबल वॉर्मिंगचं. आणि मग त्या दिवशी रशिया, युक्रेन, इस्रायल आणि हमास यासारखे युद्ध, अरे यासारखे युद्ध या विश्वयुद्धापुढे काहीच नसतील. आणि मग सर, तुम्ही सुद्धा नाही वाचवू शकणार या समस्त मानवजातीला या महाभयंकर अशा क्लायमेट चेंजच्या विळख्यातून. सर, तुम्ही सुद्धा नाही वाचवू शकणार. हो दादा, खरंय, ही पृथ्वी आता आपल्यालाच सांभाळायची आहे आणि तेवढी ताकद आहे आपल्या मुठ्ठीमध्ये. कर लो दुनिया मुठ्ठी में. हो, आपल्या दवाखान्यात येणारे पेशंट, नातेवाईक, हॉस्पिटल स्टाफ, त्यांचे नातेवाईक, सभोवतालच्या परिसरातील नागरिक, आपण सर्वांनी मिळून ज्यांना शक्य होईल त्यांना प्रोत्साहित करायचे आहे कार्बन फुटप्रिंट कमी करण्यासाठी आणि 4R साठी. 4R? दादा, ये 4R क्या है? अरे 4R म्हणजे रिड्यूस, रिपेअर, रियूज आणि रिसायकल. नाही कळलं? नंतर सांगेल तुला, राहू दे. सोप्या भाषेत सांगा दादा. अरे जाऊ दे रे तू. बस, आजपासून सर्वांना प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या बंद करण्यासाठी प्रवृत्त करूया आपण. हो डॉक्टर, बरोबर बोलताय. मी पण सकाळी मॉर्निंग वॉकला जसे चालणार तसे जवळच्या कामांसाठी पायी जाणार, गाडीचे रेग्युलर PUC काढणार. अँड येस डॉक्टर,
आज से फूड वेस्टेज बंद, गुड फूड हैबिट्स फॉलो करूंगी, ऑफिस में अपना टिफिन एंड वाटर बॉटल लेकर जाऊंगी. हो डॉक्टर, मी पण ऑफिसला जाताना कारपुलिंग, पब्लिक ट्रान्सपोर्ट प्रेफर करणार. अयो एकदम सही बोला डॉक्टर. आज से मैं भी ट्रैफिक रूल्स फॉलो करूंगा. ओए ओ यारा, बंद होए बंद. आज से प्लास्टिक बॉटल्स, कैरी बैग बंद. यस डॉक्टर, और मैं भी एयर ट्रैवल अवॉइड करूंगी. और यू नो, हर ट्रैवल टूर में ट्री प्लांटेशन जरूर करूंगी. अरे वा, खूपच सुंदर. या निमित्ताने आमच्या हॉस्पिटलतर्फे तुम्हा सगळ्यांना तुमच्या प्रत्येक मेडिकल प्रिस्क्रिप्शनवर एक छोटं रोपटं फ्री फ्री आणि फ्री. सर, कशी वाटली ऑफर? एकदम छान. चला तर मग आजपासून नव्हे, आत्तापासून आपल्या सगळ्यांचा एकच नारा, झाडे लावा, झाडे जगवा. झाडे लावा, झाडे जगवा. झाडे लावा, झाडे जगवा. हो, खरंय ना. अहो, झाड म्हणजे फुकटची LIC बघा. जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी. तुम्ही पण सर्वांनी सोलर एनर्जी प्लांट लावा. लाईट, फॅन, AC शक्य असेल तेव्हा बंद करून विजेची बचत करा. कल करे सो आज, आज करे सो अब, कल में पल में प्रलय आएगा, बहुरी करेगी कब. अरे माजी, झाड़ू, पोछा, बर्तन सब तो करके आई हूँ. अब क्या करना बाकी है? अरे सिस्टर जी, इनको बताइए क्या करना है. बताती हूँ. अरे भाभी, अभी क्लाइमेट चेंज और इको सेवर कैंपेन तो बाकी है ना. ये जल्दी है शायद उसी बात की. समध्या दुनियेत झाली ग्लोबल वॉर्मिंगची बढाई, कवा जिंकणार आपण क्लायमेट चेंजची लढाई. हो, समध्या दुनियेत झाली ग्लोबल वॉर्मिंगची बढाई, कवा जिंकणार आपण क्लायमेट चेंजची लढाई. ही बाई घेऊन आलो या, पायी चालून आलो या, बंद करून AC, झाडे लावून शिकून आलो या. घुमू जो 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 जोरात, जो 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 जोरात नारा घुमूया, ट्री प्लांटेशनचा नारा घुमूया. अरे थांबा थांबा थांबा, आमचे डॉक्टर सगळ्यांसाठी काहीतरी मेसेज घेऊन आलेत. सकाळपासून खूप मेहनत केली सरांनी. सर, हा तो मेसेज. हो, चला आपणच पुढाकार घेऊया. सर्व डॉक्टर, वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित व्यक्ती, IMA आपण पुढे पाऊल टाकूया. संघटितपणे या आपल्या मदर अर्थला ग्लोबल वॉर्मिंगच्या विळख्यातून वाचवण्यासाठी फक्त डॉक्टरच नव्हे तर आपण सर्व भारतीयांनी परिवर्तन घडवून आणूया. आपल्या वातावरणात, आपल्या देशात, आपल्या जगात, आपल्या मानव जातीत. येस डॉक्टर, लेट इंडिया बी फर्स्ट अँड फॉरमोस्ट. आई भगवंता, तुझा आशीर्वाद असू दे रे बाबा. मॅडम, सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तान. सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तान. हमने कहा है तुम भी कहो, हमने कहा है जो तुम भी कहो. सुनो गौर से दुनिया हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी.
वक्त है, उम्र है, जोश है और जान है, ना झुके ना मिटे, देश तो अपनी शान है। हमने कहा है तो तुम भी कहो। सुनो गौर से दुनिया वालों, बुरी नजर ना हम पे डालो, चाहे जितना जोर लगा लो, सबसे आगे होंगे हिंदुस्तानी। माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। आय में जलगांव जिंदाबाद, आय में जलगांव जिंदाबाद। 3 cheers for team गब्बरची वॉर्निंग. हिप 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 हिप. हसून हसून पुरे वाट झाली ना सगळ्यांची. बोला जोरदार बोला. चला आता आपण सर्व पात्रांची, या जबरदस्त ड्रामाच्या पात्रांची ओळख करून घेऊया. गब्बरची वॉर्निंग स्टार कास्ट. सर्वप्रथम द बॅकबोन ऑफ टेक्निकल सपोर्ट ऑफ दिस ड्रामा, डॉक्टरच्या भूमिकेत डॉक्टर भरत बोरोले. आपल्या धमाल कॉमेडीनी हसून हसून पुरे वाट करणारा नन अदर दॅन कंपाऊंडर डॉक्टर अक्षय सरवदे. कंपाऊंडर डॉक्टर द्या टाळी. नर्सच्या भूमिकेत, आज नर्सच्या भूमिकेत क्रिटिकल केअर, बाप रे, डॉक्टर सोनाली महाजन. पेशंट नंबर 1, दमेकरी कुठे गेला आपला? हा, खोकलात गेला ना बाबा. दातार सर, पफ पफ. डॉक्टर केतन बोरोले. या पेशंटची आई. जबरदस्त मॅडम, सलाम. 72व्या वर्षी सुद्धा तुमचा उत्साह एकदम लाजवणार आहे. डॉक्टर सुमन लोढा. वाईफ बोलते का आता तरी? बोलशील? डॉक्टर शिल्पा प्रवीण पाटील. कुठे गेला आपला गॅस? फुसफुस. डॉक्टर मेधावी कौस्तुभ चौधरी. तिची मैत्रीण जाम भारी आहे, सगळे पोल खोलले तिने. डॉक्टर पूनम येवले. अय्या, पेशंट नंबर 3 जी, डॉक्टर ललित पाटिल. यार अवे फ्रेंड का तो बहुत जबरदस्त ख्याल रखते हो जी पाजी. डॉक्टर माजिद खान. पेशंट नंबर 4 कुठे गेली? डॉक्टर नीलम सुनील पाटील. यू नो, तिची मैत्रीण छातावाली डॉक्टर रुचा नवाल. भारत माता की जय हो. टाळी. डॉक्टर अर्चना कोतकर. हॅट्स ऑफ टू रायटर नन अदर दॅन डॉक्टर वैशाली ललित चौधरी. द डायरेक्टर, he is striving very hard. 3 cheers and big round of applause. डॉक्टर मुर्तजा अमरेलीवाला. या ड्रामाची बॅकबोन, सर्वा प्रोड्युसर आणि आपल्या लाडक्या अनिता भोळे मॅडम. याची जी कोरिओग्राफी केली होती ती आपल्या मिसेस भावना सोमाणी पाटील. A big round of applause for this team. Thank you everyone for your commitment and giving us a performance to remember. झिंगाट song कोणी म्हटलं असेल? Any guesses? Yes, डॉक्टर राजेश पाटील सर, तुमचे खूप खूप आभार. थांबवायची का वॉर्निंग आता? झाली की देऊन एक फोटो.